हॅलो. हॅलो. हां शिवानी, निधी बोलते. हो बोल निधी, कशाला फोन केलास? अगं माझे आई बाबा घरी नाही आहेत, एका नातेवाईकांकडे गेलेत. अजून 4-5 दिवस तरी येणार नाही आहेत. मग काय करायचं प्लॅन आहे? अगं मी काय म्हणते, आता आमचं घर रिकामं आहे, तर आपल्या सोसायटीतील सर्व मुलांना बोलवून पार्टी करूया काय? वाव, पार्टी! खरंच मस्त आयडिया आहे ग. आणि तसंही गेले 15 दिवस आपल्या परीक्षेमुळे ना आपलं भेटणं पण बंद झालं होतं. आता आपण सर्व भेटलो ना तर धम्माल येईल. ठीक आहे, ठरलं तर मग. हे बघ, ए आणि बी मधल्या मुलांना तू बोलव आणि सी आणि डी मधल्या मुलांना मी बोलवते. डन? हा हा, डन डन डन. ओंकार, किती उशीर केलास पार्टीला यायला? पार्टी कधीच सुरू झाली आहे. अगं ते मी जरा आई बरोबर देवळात गेलो होतो ना, त्यामुळे. बरं चल चल लवकर. करके इशारे वो लड़की आँख मारे वो लड़की आँख मारे वो लड़की आँख मारे. प्लीज ऐका, सायलेन्स प्लीज. हे बघा, आता डान्स बस झाला, आता आपण काहीतरी खेळ खेळूया. हो, आपण काहीतरी खेळ खेळूया. तसे नाचून कंटाळा झालाय. पण आम्हाला नाही आलाय कंटाळा. आम्ही नाचणार. काय युक्ता? हो हो, आम्ही नाचणारच आहे. ए आयुष, आता डान्स बस झाला, नाही तर सोसायटीतला वॉचमॅन वर आला ना तर आपली पार्टी बंद करावी लागेल.
हो हो, आणि त्याने ना माझ्या आईबाबांना सांगितलं ना तर माझीच वाट लागेल हा. त्यापेक्षा आपण भेंड्याच खेळूया. या इशिताला बघाल तेव्हा भेंड्याच सुचतात. बरोबर ना, कारण तिला माहिती आहे नेहमीप्रमाणे तेच जिंकणार. नेहमीप्रमाणे नाही हा, मागच्या वेळेस ही युक्ता जिंकली होती की. बरं, जास्त वेळ घालवण्यापेक्षा भेंड्या सुरू करूया. आणि नियम नेहमीप्रमाणे, ज्याला गाणं येणार नाही तो आउट. ओके ओके. आणि हा, कोणी चिटिंग करायची नाही हा. मी करते. सा रे ग म प ध नि सा. मेरे फोटो को सीने से यार चिपका ले सया फेविकॉल से. उलाला 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 तू है मेरी जिंदगी. छुनाना 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 अब मैं जवा हो गई. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 टिक टिक 6 टिक टिक 7 टिक टिक 8 टिक टिक 9 टिक टिक 10. बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल मारे ना बदतमीज दिल बदतमीज दिल बदतमीज दिल मारे ना. ये सवाल है झरना बदतमीज दिल बदतमीज दिल मारे ना. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 टिक टिक 6 टिक टिक 7 टिक टिक 8 टिक टिक 9 टिक टिक 10. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 टिक टिक 4 टिक टिक 5 टिक टिक 6 टिक टिक 7 टिक टिक 8 टिक टिक 9 टिक टिक 10. टिक टिक 8 टिक टिक 9 टिक टिक 9 टिक टिक 10 आउट. हारे उन्हे चंद्रा सूर तारा तनी रंगुनी आले तारांगणी चंद्रा. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे मगर तेरा साथ छोड़ेंगे. टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 7 टिक टिक 8 टिक टिक 9 टिक टिक 10 आउट. आजच्या भेंड्यांचा विनर आहे ओंकार. आणि ओंकारला आपल्या मित्रमंडळांतर्फे एक चॉकलेट बक्षीस.
मगाशी तुला ग अक्षर आलं तेव्हा तू ग वरून खरंच तुला गाणं आठवलं नाही? आणि मागच्या खेपेला तू तर किती छान छान गाणे म्हटली होतीस ग वरून, मग आज काय झालं? आणि हो, पत्ते खेळतानाही तुझ्याकडे पत्ता असतानाही तू टाकला नाही, मी स्वतः बघितलं. अगं खरंच मला नव्हतं येत गाणं आणि तो पत्ता पण नव्हता. गप, मी स्वतः बघितलं होतं आणि मला माहिती आहे तू हरूच नाही शकत. मला ओंकार जिंकावं असं वाटत होतं. पण का? अगं परवा माझी आणि तुझी आई बोलत होत्या ना, ते सगळं मी ऐकलं. आपल्या ओंकारला कॅन्सर झालाय. तो आता आपल्याला लवकरच सोडून जाणार आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. पण ओंकारला स्वतःला